नवी मुंबईत रंगणार सिडको ओपन 2025 आंतरराष्ट्रीय गोल्फचा थरार। नवी मुंबईच्या क्रीडा क्षेत्रात एक नवा इतिहास रचला जात आहे। सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच सिडको आणि प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सिडको ओपन 2025 या भव्य आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। लार्सन अँड टुब्रो प्रस्तुत या स्पर्धेचा बक्षीस निधी तब्बल 1 कोटी रुपये असून ही स्पर्धा 16 ते डिसेंबर 19 दरम्यान खारघर व्हॅली गोल्फ कोर्स येथे पार पडणार आहे। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 18 होल्स कोर्सवर प्रथमच इतक्या मोठ्या स्तरावरील स्पर्धा होत असल्याने गोल्फ प्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। या स्पर्धेत भारत आणि परदेशातील एकूण 126 दिग्गज गोल्फपटू आपले नशीब आजमावणार आहेत। भारताचे स्टार खेळाडू युवराज संधू आणि मनू गंडास यांच्यासह श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, इटली आणि अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील या मैदानात उतरणार आहेत। विशेष म्हणजे मनोज कुमार आणि मयूर ठाकूर यांसारखे स्थानिक खेळाडूही या स्पर्धेची शोभा वाढवणार आहेत। सिडकोच्या मते या स्पर्धेमुळे नवी मुंबई आता आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार आहे। आपण सर्वांसाठी आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। खारघर व्हॅली गोल्फ कोर्स येथे आपण आंतरराष्ट्रीय गोल्फ टूर्नामेंट या ठिकाणी घेत आहोत आणि हा पीजीटीआयच्या सहकार्याने आपण या ठिकाणी घेतो। आपल्याला माहित आहे गेल्या वर्षीच याचा उद्घाटन झाला होता माननीय मुख्यमंत्री मोदींच्या हस्ते। आता अगोदर 9 होल गोल्फ कोर्स होता, आता 18 होल गोल्फ कोर्स हे झालेला आहे। आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे। याची लोकेशन, टेरेन, टोपोग्राफी बघितली तर अतिशय चांगला आहे। मला वाटतं की देशामध्ये नंबर 1 चा असेल असं सारखं या ठिकाणी गोल्फ कोर्स या ठिकाणी आहे। हा टूर्नामेंट मध्ये जवळजवळ 126 आपल्याला प्रोफेशनल्स खेळणार आहे। तो लीडिंग जो गोल्फर्स आहे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे ते या ठिकाणी खेळणार आहे। 4 दिवसाचा या टूर्नामेंट असणार आहे। आजच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी प्रो एम यामध्ये आपला प्रोफेशनल सोबत अमॅट्युअर्सला खेळण्याची या संधी मिळणार आहे। एक प्रोफेशनल सोबत 3 अमॅट्युअर्स या ठिकाणी खेळतील, म्हणजे आजची रोजी 25 प्रोफेशनल आणि 75 अमॅट्युअर्स आहे। त्याच्यासोबत 4 दिवसाचा जो टूर्नामेंट असणार आहे त्यामध्ये 126 पैकी 50 लोकांना या ठिकाणी निवडण्यात येईल आणि टोटल जो बक्षीस आहे, जो 1 कोटीची बक्षीस या ठिकाणी सिडकोतर्फे ठेवण्यात आलेली आहे, त्यापैकी पहिला प्राइज या ठिकाणी 15 लाखाचा असणार आहे। या गोल्फ कोर्स इव्हेंटमुळे निश्चितपणे हा सामान्य खेळाडूला या ठिकाणी गोल्फिंगची संधी मिळतील, कारण हा जो आपला खारघर व्हॅली गोल्फ कोर्स आहे ते एक पब्लिक गोल्फ कोर्स आहे आणि त्या सामान्य माणसामध्ये सुद्धा गोल्फिंगचा त्यांना अभ्यास करून या ठिकाणी आपल्याला चॅम्पियन्स घडवता येईल, जो जे की स्वतः ते देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचं नाव कमवू शकेल। आणि मला वाटतो की आपण नवी मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी इंटरनॅशनल गोल्फ इव्हेंट करतो। त्यामुळे स्पोर्टिंग स्पिरिट आणि खेळाला तर चालना मिळेलच, त्याच्यासोबत या ठिकाणी टुरिझमलाही चालना मिळेल, कारण या ठिकाणी बरेचसे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आपण खेळाडूंचा या ठिकाणी सहभाग आणि इंटरेस्ट असतात। मध्ये जवळजवळ 20 ते 25 दरम्यान आहे आणि खूप नामवंत आहे। आणि मी जसं सांगितलं का हा पहिला आंतरराष्ट्रीय इव्हेंट आहे, याच्यासोबत येणारे काळामध्ये असं सारखे भरपूर इंटरनॅशनल इव्हेंट या ठिकाणी घेता येईल। नाही, आजच्या रोजी आता ओपनिंग मध्ये सर्व आता अधिवेशनाच्या असल्यामुळे आजच्या शेवटचा दिवस आहे। आपण माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदयांना विनंती केली, पण ते आज उपलब्ध होऊ शकले नाही। पण बक्षीस समारंभामध्ये आपण मुख्यमंत्री मोदयांनी विनंती केलेली आहे, त्यांनी सुद्धा एक पॉझिटिव्हली सारखा होकार दिलेला आहे। आणि याच्यासोबत आदरणीय कपिल देवजी जो की पीजीटीआयचे अध्यक्ष आहे ते सुद्धा येणारच आहे। आणि त्याच्यासोबत आपण सचिन तेंडुलकरजी आणि युवराज सिंगलाही सुद्धा विनंती करतो, ते निश्चितपणे आमची विनंतीचा मान देऊन येतील असे मला वाटते। तेव्हा सज्ज व्हा या रोमांचक खेळाचा थरार अनुभवायला।